नंतर जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. मात्र ठाकरेंची शिवसेना वरकड होताना जास्त जागा मिळताना दिसते आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेला 4. नाही, शिवसेना आणि ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. आता शेती एकाची, पेरणाऱ्यांनी म्हणावं माझीच मालकी आहे. तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही. मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं आणि म्हणून ते ठाकरे आणि शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात. त्यामुळे त्याचा निकाल कोणी कितीही पक्ष फोडला, चिन्ह पडवलं, त्याचा परिणाम काही होणार नाही आणि ते यातून स्पष्ट होताना आता दिसतं आहे. पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक, सनसनीत ही यामधून अंदाज दिसतो आहे. यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणीनंतर दिसतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काही एक्झिट पोलने निरीक्षण नोंदवले अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला या ठिकाणी त्याचं खाते उघडता येणार नाही असं निरीक्षण. ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता. शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढाच एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता. यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं, पक्ष फोडणं, कोणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं, 2 पक्ष फोडून दरवाजे फोडलेत, आमची एक विंडो पळवली काँग्रेसची, तर हे सहन होत नाही. त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे. तो आता तुम्हाला दिसणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.